मनसी न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। महाराष्ट्र जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्याचा निर्धार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा। पंतप्रधानांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला फोन। माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं याचा सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना, उदय सामंत यांचं वक्तव्य। आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय, नाव न घेता छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या दरम्यान आज अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे। लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा निर्धार असल्याचं देखील पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी म्हटलंय। प्रत्येक राज्यात आपले उमेदवार निवडून येऊ शकतात असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आलाय। दरम्यान तपासाअंतर्गत अंबोली पोलिसांनी एका महिलेला आरोपाखाली ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धमकीचा फोन आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून हत्याराची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली आहे। पोलिसांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत अंबोली पोलिसांनी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला ताब्यात घेतलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे अलर्ट झालेत। मुंबईतील उमेदवारांसोबत काल चिंतन बैठक झाल्यानंतर ते आज पुण्यात दाखल झाले। यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई वगळता राज्याच्या अन्य भागातील पराभूत उमेदवारांसोबत चर्चा केली। पुण्यातील या बैठकीत राज ठाकरे यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केल्याची माहिती मनसे नेते बाबू वागसकर यांनी दिली आहे। तसेच ईव्हीएम संदर्भात पुरावे गोळा करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी बैठकीत दिलेत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय। 288 जागांपैकी 239 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झालाय। त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार निश्चित झालंय। यावर बोलताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। यासह मागासवर्गीय आणि ओबीसींसाठी काम केल्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वांच्याच मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळताना दिसतंय। कारण महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालंय। त्यामुळे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी उदय सामंत यांच्या नावाची चर्चा रंगली आहे। आजच्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदासाठी तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे असा प्रश्न विचारण्यात आला। यावर टीव्हीवर काय बातम्या येतात त्याचा माझ्याशी काही संबंध नाही। माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं याचा मी सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिलाय। आमचे काही राजकीय निर्णय आहेत ते देखील घेण्याचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदेंना दिलेत। मी एकनाथ शिंदेंसोबत होतो आहे आणि भविष्यात देखील राहणार असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलंय। महायुती सरकारमध्ये शिवसेनेला महत्त्वाची मंत्रिपद मिळणार असून मी केडरमधील कार्यकर्ता असल्याने मला मंत्रिपद मिळेल असा दावा कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय। कोल्हापूर शहरात शिवसेनेला रुजवण्यात माझी महत्त्वाची भूमिका असून शिंदे सरकारच्या सर्व योजना राबवण्यापासून ते कार्यकर्त्यांची फळी उभारण्यापर्यंतचे कार्य मी पार पाडल्याचं क्षीरसागर यांनी यावेळी सांगितलंय। जळगावच्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील यांनी हॅट्रिक करून भरघोस मतांनी विजय मिळवलाय। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे आभार मानले असून माझ्या विजयी मिरवणुकीमध्ये विरोधकांनी केलेली गुंडगिरी यापुढे मतदारसंघांमध्ये खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला। मी दिलेले विकासाचे वचन 100% पूर्ण करणार असून पाचोरा भडगाव मतदारसंघ हा एक विकासाचा पॅटर्न म्हणून नक्कीच उदयास येईल यात शंका नाही असं पाटील म्हणालेत। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत।
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवरून केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी आहे. जर अमित शहा आपल्या घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार, असा थेट सवाल केजरीवाल यांनी केलाय. जालना सत्र न्यायालयाने निर्घुणपणे खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून सचिन सुभाष जाधव असं शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. डिसेंबर 2021 रोजी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सचिनने मृत कुणाल याच्यावर धारदार चाकूने वार करून खून केला होता. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासाअंती न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. सरकार पक्षातर्फे न्यायालयापुढे आलेला साक्षी पुरावा आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश S.G. एडके यांनी आज आरोपी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गोंदिया जिल्ह्यातून भंडाऱ्यात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या 3 टिप्परसह चालकांना भंडारा पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 19 ब्रास वाळूसह 3 टिप्पर असा 70,81,000चा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात भंडारा पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकानं सापळा रचून केली आहे. सातारच्या फलटण तालुक्यातील गोखळी पाटी येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने 3 दुकाने फोडून तब्बल 1,70,000वरती डल्ला मारलाय. यातील आकाश हार्डवेअर या दुकानात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा चोरी झाल्याचं पाहायला मिळालंय. गोखळी येथे मोठी बाजारपेठ असून येथे वारंवार मोठ्या चोऱ्या होत आहेत. मात्र फलटण पोलीस स्टेशनला हे गुन्हे उघड करण्यात अपयश येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. आकाश हार्डवेअर, सर्वेश इलेक्ट्रिकल्स या दुकानांमधून साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथे रविवारी सुनील कुंबडे या युवकाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मिळालेल्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 2च दिवसात या खून प्रकरणात मुकेश रहांगडाले आणि त्याची मैत्रीण वैष्णवी सुरणकर या दोघांना अटक केली. चौकशी दरम्यान भावाचा खून केल्याचा राग मनात धरून मंगेश आणि वैष्णवीने मिळून सुनीलचा खून केल्याचं निष्पन्न झालंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा पुलाजवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या फळांच्या दुकानात भरधाव टिप्पर अनियंत्रित होऊन शिरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत प्राणहानी झाली नसून केवळ फळांचं नुकसान झाले. घटनेनंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलंय. जालना तालुक्यातील सामनगाव येथील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात निसर्ग रक्षक प्राणी मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यश आलंय. पाण्याच्या शोधात आलेला हा कोल्हा विहिरीत पडला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राणी मित्र संघटनेला बोलावून या कोल्ह्याला जीवनदान दिलं असून त्याला वन्य अधिवासात सोडून देण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघांमध्ये चुकीच्या पद्धतीने मतमोजणी झाल्याची अफवा पसरवली जात आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्टीकरण दिलं असून मतदान केंद्रावरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे झालेला घोळ निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निदर्शनास आणून दिला. कुठलाही अनुचित प्रकार झाला नसून मतमोजणी ही निष्पक्षपाती झाली असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले. विधानसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात लांबलेला ऊसाचा हंगाम आता पूर्ण क्षमतेने सुरू झालाय. मात्र या हंगामात देखील ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांचा संघर्ष पेटल्याचं दिसतंय. पहिली उचल 3,700 जाहीर करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांना 15 दिवसाचा अल्टिमेट दिलाय. तर दुसरीकडे आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखली. त्यामुळे ऊस हंगामाच्या सुरुवातीलाच संघर्षाची ठिणगी पडल्याचं दिसतंय. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.